ट्रॅफिक लागलं परत या ठिकाणी. यजमान मला उशीर झाला ट्रॅफिकमुळे, बाकी मी वेळेत नाही आलो. समोरचा व्यक्ती दिसतोय लर्निंग लायसन्स मला, मी आहे पक्का लायसन्स मला, त्यामुळे त्या माणसापासून सावध राहायला पाहिजे. आपण हळूच चालवतो गाडी. असंही मी पक्का लायसन्स मला असं सुद्धा कधी कधी माझ्याकडनं चुका होतात. आणि इथं सगळं सध्या या भागात भरपूर कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळं ट्रॅफिक जास्ती आहे. तर बाकी आता एक विषय असं बोलायचा होता की बऱ्याच आता यूट्यूबला व्हिडिओ पडत आहेत बऱ्याच लोकांची फिरण्याची, कुठं काही ह्याचे त्याचे. बरेच जण राम मंदिर अयोध्येला जात आहेत, त्याचे व्हिडिओ बरेच येतात. आता आपल्याला काय आपलं काम आणि आपलं ह्या गोष्टी अशा असल्यामुळं आपण हेच व्हिडिओ करायचे आता असं ठरवलं. म्हणजे उद्योगाला जायचं, पूजेला जायचं, तिथले व्हिडिओ, पूर्वतयारीची व्हिडिओ किंवा अजून काय आपली दिनचर्या ही हे शूट करून यूट्यूबला शेअर करायची असं आता ठरवलं आपण. कारण की खूप दिवस झाले काय करायचं ह्या संभ्रमात पडल्यामुळं काहीच करत नव्हतं. त्यामुळे आता करायचं काय तर जे आहे तेच दाखवायचं आहे असा विषय आहे. तर आता आजचा दिवसापासून सुरुवात झाली. आजचा दिवस हा जो आहे हा पहिला दिवस म्हणतो मी. आता मध्यंतरी महिनाभराचा गॅप पडला आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये, त्यामुळं जे नेहमी पाहतात ते म्हणत असेल करायची अरे काय झालं असं झालं असेल असं मला वाटतंय. बाकी तुम्हाला काय वाटतंय तुम्हालाच माहिती. बाकी चलो आता रस्ता रिकामा आहे, सुसाट जाऊयात. 24 मिनटाचं अंतर दाखवतच आहे, तर बघूयात काय होते. तर तिकडं turn left to stay on Sky Star City Road, then your destination will be on the left. तर मित्रांनो आता उद्योग झाला पूर्ण आणि आता आपण चाललो आहोत घरी. तर सकाळी 10 वाजता तिथं गेलो वास्तुशांतीला. आता वाजले 2:56 म्हणजे उशीर झाला आहे बऱ्यापैकी. आणि आता आहे कात्रज म्हणजे इथनं 3 किलोमीटर. आता इथे या पंपावर भरायचं CNG गाडीमध्ये आणि पेट्रोल भरायचं. आज होती वास्तुशांत. वास्तू नवीन घेतल्यानंतर वास्तुशांत करायची असते. बरेच जण गृहप्रवेश करून ॲडजस्टमेंट म्हणून राहतात, परंतु वास्तुशांत केल्यानंतर घरात करता पुरुष त्या घरामध्ये येतो. त्यामुळं वास्तुदोष जर काय असेल नकळतपणे तर निघून जाण्यास मदत होते, म्हणून वास्तुशांत करायची असते. कारण शास्त्राप्रमाणे घराची बांधणी तशी नसते. मी बऱ्याच वेळेला माझ्या पूजा करताना लोकांना सांगतो की शास्त्राप्रमाणे जर घराची बांधणी नसेल नको. इथं गर्दी आता भरपूर CNG भरायला, त्यामुळे आपण CNG भरणं आता कॅन्सल करूयात, आपले विषय करतोयात. शास्त्राप्रमाणे जर घराची बांधणी जर तशी नसेल तर मग वास्तुदोष तयार होतो. दिशेला महत्त्व असतं, दिशा चांगली असेल दशा चांगली असते, म्हणजे परिस्थिती. त्यानुसार आता या ठिकाणी वास्तुपूजन आमचं झालं आणि यजमानांना सुद्धा ते आवडलं. यजमान त्यांचा फीडबॅक व्हॉट्सअपच्या माध्यमातून देतील. तो फीडबॅक आम्ही सोशल मीडियावर शेअर करू, ती इतर लोक तुम्ही पाहाल आणि आम्हाला नक्की बोलवाल अशी आशा करतो. बाकी आता जळत घरी जाऊन हे सगळं ठेवायचं आहे आणि नॉर्मल कपडे घालून आपल्याला जायचं आहे पुण्यामध्ये पूजा साहित्य आणण्याकरता. मी काल गेलो होतो पूजा साहित्य आणायला, तिथं जाणार आहे. तर तुम्हाला पण दाखवतो पुण्यामध्ये पूजा साहित्य कुठं मिळतं जे अगदी खूप स्वस्त मिळतं आणि मस्त असतं. जेणेकरून जे माझे मित्र तुम्ही गुरुजी लोक आहात पूजा करता, तुम्हाला जर असं कधी वाटलं पूजा साहित्य आणून आपल्या पूजा तयार करायच्या, स्पेशल पिशव्या तयार करायच्या आणि मग उद्योगाला घेऊन जायच्या, असं जर तुम्हाला करावं वाटलं तर नक्की हा व्हिडिओ पहा. तुम्हाला पुढं जाऊन जिथं साहित्य मिळेल तिथला पत्ता वगैरे मिळेल, नंबर पण मिळेल आणि कसं काय असतं ते पण बघायला मिळेल तुम्हाला. बाकी बघूयात काय होते जळत आपल्या घराकडं.
तर मित्रांनो आता गाडी झाली धुवून स्वच्छ चकाचक. आता आपल्याला घरी जायचं. या गाडीवर कवर टाकायचं म्हणजे धूळ परत उडणार नाही. आता आज गाडी उद्या नाही काढणार, गाडी परवा पण नाही काढणार, तेरवा काढणार गाडी 2 तारखेला. तेव्हा मग आता म्हटलं धुवून घ्यावी बाहेरनं. आतून काय स्वच्छच असते गाडी आपली, फक्त बाहेरनं धुवायची होती. पुढं काय खड्डा बिड्डा आहे का काय असं वाटतंय, पुढं खड्डा असावा आहे 100 फूट नाही पुढं. चलो आता आपण जाऊयात घरला, जेवण करायचं. जेवण नाही केलं मी, जेवण करून मग परत पुण्यात जायचं आहे आपल्याला. आणि पुण्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे गोष्टी काय काय पाहायच्यात. मध्येच गाडीचा विषय काढला, गाडी धुवायचा, त्यामुळं तुम्हाला पण गाडी धुतलेलं पाहावं लागलं. चलो मुंबई. तर मित्रांनो आता मी पुण्यामध्ये गेलो काही साहित्य आणण्याकरता. मी खरं रेकॉर्डिंग नाही केली, कुठं गेलो काय गेलो, परंतु तुम्हाला पत्ता वगैरे मला सांगायला पाहिजे. सगळ्या काही गोष्टी घ्यायला गेलो. तोरण, शेवाळ, झेंडे, वास्तुपुरुष, गोमूत्राच्या बाटल्या असं काय घ्यायला गेलो. साहित्य आणले मी आत्ता पुण्यात ना. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला महत्त्वाची, म्हणजे ठिकाण कुठे येते. हे ठिकाण जे आहे ते तुम्हाला मी सांगतो. आम्ही तिथं रेकॉर्डिंग करायचं विसरलो, तेव्हा आता घरी आलो. म्हणलं आधी तुम्हाला सांगू की नेमकं आपण आज पुण्यामध्ये गेलो कुठं. हे जे पत्ता आहे हा जो पत्ता दिसतो तुम्हाला, ह्या ठिकाणी मी गेलो. हे ठिकाण जे आहे इथं पूजा साहित्य मी इथं MS सुगंधी नावाचं ठिकाण आहे. MS सुगंधी असं मॅपला टाकलं पुणे की लगेच तुम्हाला इथं दिसेल. तर बाकी इथं तयारी करायची सगळी आपल्याला. आमच्या घरातच कन्स्ट्रक्शन चाललं आहे. वरचा हा स्लॅब इथनं पायऱ्या केल्या होत्या अशा, त्या पायऱ्या काढल्या आणि परत आहे तसं वरती स्लॅब टाकला आहे. त्यामुळे ते सगळं आता काही दिवस आहे तुम्हाला असं म्हणजे बरेच दिवस व्हिडिओ केलेच नव्हते, त्यामुळं ह्या कामात व्यस्त होतो मी भरपूर. त्यामुळे व्हिडिओ करायला वेळ नव्हता मला. आता हे सगळं साहित्य तयारी करायची, बऱ्यापैकी साहित्य आणले तर इथं ठेवून देऊ. आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ एडिट करायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत मी ही तयारी करतो, तुम्ही पाहतच सगळी कशी तयारी करत होते.